नमस्कार मैत्रिणींनो, अक्षा क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। कमलादेवी प्रसन्न ही तोरण पट्टी आपण बघत आहोत। व्हिडिओमध्ये फार गॅप झालेला आहे आणि मुलांच्या परीक्षा आणि शिफ्टिंगमुळे हा गॅप झालेला आहे। आता आपण कमलादेवी प्रसन्न तो कसा विणायचा हे आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। आता मग कसा विणायचा हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। थोडंसं शिफ्टिंगमुळे सामान इकडे तिकडे झाल्यामुळे ते जे अक्षर आपण याआधी लिहिलेलं आहे ते सामानात आहे, त्यामुळे ते काय भेटलेली नाही आहे मला ती तोरणपट्टी। त्यामुळे आता मी तुम्हाला फक्त म हा शब्द कसा विणायचा ते दाखवणार आहे आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ती पूर्ण तोरणपट्टी म्हणजे कमला देवी ही तोरणपट्टी पूर्ण बघूया। ओके, आता मी म कसा विणायचा ते बघणार आहोत। सुरुवातीला 24 खांब आपण घेतलेले आहेत आणि क आणि म ह्या दोघांच्यामध्ये एक प्लेन पट्टी आपल्याला पिवळ्या धाग्याने विणून घ्यायची आहे आणि मग म विणायला घ्यायचा आहे। हा 24 खांब विणलेले आहेत, त्यानंतर 7 खांब दुसऱ्या लाईनमध्ये विणलेले आहेत, 7वा खांब अर्धा, त्यानंतर लाल धागा आपण इथे जॉईन करायचा आहे। त्याआधी जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। लाल धागा इथे जॉईन केल्यानंतर 5 खांब इथे लाल धागा जॉईन केलेला आहे आणि आता 5 खांब लाल रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत। 1 2, त्यानंतर 5वा खांब हा अर्धा आणि 6 खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने, हे 4 झाले। 5वा खांब हा अर्धा आणि इथे पिवळा धागा जॉईन करायचा, 6 खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने, 1 आता इथे आपल्याला काय करायचे आहेत, 6 खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने, 2 खांब लाल रंगाच्या धाग्याने आणि परत 4 खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने असे विणून घ्यायचे आहेत। ठीक आहे, आपला हा राऊंड पूर्ण झाला आणि पुढच्या राऊंडमध्ये सुरुवातीला 4 खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने आणि 8 खांब हे 10 खांब हे लाल रंगाच्या धाग्याने, त्या 10 लाल रंगाचा धागा जॉईन करायचा आणि सुरुवातीला 2 परत 8 खांब लाल रंगाच्या धाग्याने विणायची आहेत। तीन 4 सॉरी इथे 2च लाल रंगाचे खांब घ्यायचे आहेत, 10 घ्यायचे नाही आहेत। ओके, ते 2 लाल रंगाचे खांब पुन्हा पिवळा धागा इथे जॉईन करायचा आणि 6 खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने, आता इथे 6 खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून घेऊया। 6वा खांब अर्धा, 2 खांब लाल रंगाच्या धाग्याने, पुन्हा 1 खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने आणि 2 खांब लाल रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत। पुन्हा 1 खांब लाल रंगाच्या धाग्याने, 2 खांब पुन्हा लाल रंगाच्या धाग्याने, दुसरा खांब अर्धा, पुढचे 7 खांब आपल्याला लाल रंगाच्या धाग्याने पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत। ठीक आहे, आता पुढचे सगळे खांब आपण पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून घेऊया। चौथ्या लाईनमध्ये आता सुरुवातीला 7 खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने
आणि पुढचे 13 खांब हे लाल रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत. ही चौथी लाईन आहे. या चौथ्या लाईनमध्ये हे 13 खांब लाल रंगाच्या धाग्याने विणून घेऊया. ओके, हे 13 खांब आपण विणून झालेले आहेत. 13 खांब अर्धा इथे पिवळा धागा जॉईन करून 4 खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे 4 खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून पुढच्या राऊंडमध्ये 5व्या लाईनमध्ये सुरुवातीला 4 खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने 2 खांब लाल रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत. ओके, हे 5व्या लाईनमध्ये आपल्याला विणायचे 4 पिवळ्या रंगाचे आणि 2 लाल रंगाचे. हे आपण विणून घेतलेलं आहे. सुरुवातीला 4 खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने, परत 2 खांब लाल रंगाच्या धाग्याने. आता 7 खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे. सात खांब पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणून झाल्यानंतर 2 खांब लाल रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि परत 10 खांब आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत. ओके, ते आपण विणून घेऊया. आता पुढच्या राऊंडमध्ये 4 खांब आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने सुरुवातीला 3 साखळ्या, 3 साखळ्यांचा 1 खांब आणि त्या व्यतिरिक्त 3 खांब असे टोटल 4 खांब आपल्याला विणायचे आहेत. चौथा खांब अर्धा. ओके, इथे लाल धागा जॉईन करायचा आहे. 4 खांब विणून झालेले आहेत. आता 15 खांब आपल्याला इथे लाल रंगाच्या धाग्याचे विणायचे आहेत. सॉरी, 16 खांब आपल्याला विणायचे आहेत. 16 खांब लाल रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि शेवटी 4 खांब आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत. सुरुवातीला आणि शेवटी 4-4 खांब आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने विणायचे आहेत आणि मध्ये 16 खांब आपल्याला लाल रंगाच्या धाग्याने विणून हा मग पूर्ण करायचा आहे. हा अशा पद्धतीने आपला मग तयार झालेला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये ल कसा विणायचा ते आपण बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघता येतील. कमलादेवी प्रसन्न या तोरणपट्टीसाठी आपण हा मूळ विणलेला आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये क विणलेला आहे. मी आधीही सांगितलेलं आहे सुरुवातीला की शिफ्टिंगमुळे सामान अजून लावलेलं नाही आहे, त्यामुळे ती पट्टी मला भेटलेली नाही आहे आणि मी नुसता म कसा विणायचा ते या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण पट्टी बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा. पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नीट राहा, काळजी घ्या. बाय.